या लाईटिंग तर जी वॅगनपेक्षा भारी वॅगनर दिसते. रेट करा. नंतर मी सकाळी सकाळी उठायला लागलो लवकर. मला लाज वाटते लवकर उठा. गुड मॉर्निंग काय स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी उठलो आहे. सकाळी जिमला चाललो आहे. 7:30 वाजले सकाळचे. आता टाईम दाखवला दुसरा फोन नाही तर मी दाखवलं असतं. 2 केली खातो आणि मग लगेच जिमला जातो. मग जिमवरून आल्यावर सकाळी म्हणजे 10-10:30ला मेडिकलला जायचं आहे. तो आता बोलला काल रात्री का आज पण हे आजचा दिवस आहे असा बोलला. आता आजचा दिवस बोलला, आज पण बोलला, मग उद्या पण असा बोलला. बघू. चुकी गेली. आधी केला फोन, आधी पाणी प्यायला पाहिजे होता. कारण की आताशी ब्रश केलेला म्हणजे टूथपेस्टची टेस्ट राहते नाही का, ती जराशी आणि ती जेव्हा केला जेव्हा वेगळा वाटला, ऑड वाटते एकदम. सकाळी सकाळी कमाच आवाज येते काही समजत नाही. कोण काय साफ करते. मांजर आहे की बघू आता एवढं सकाळी. ते जमायला चल बाहेर चल. हां चल बाहेर चल. मला तरी वाटलेलं आता पण असेल म्हणजे रोज असते अटॅक. म्हटलं ते घेऊन दरवाजा खेचून येऊन पायाचा दरवाजा लाव. बाईक असतं का बाईक घेऊनच जातो. आणि आज ती गाडी नाही कारण की दादा गेले फार्म हाऊसला ती गाडी घेऊन. मग बाईक आहे, मग बाईकचा वापर मी करतो. आता जिमवरून आलो. आता परत लोक मांजर आहे. मांजर नाही का होती सकाळी माझी, मी त्या खावायला टाकलं. मग तर जिमवरून आलो. आता घेतो मस्त आहे की सावर. एक बनाना खाला मी येऊन, केला बनाना ते. मग एक खाला मी येऊन. मग आता आंघोळ केली का ते शेक बनवेन मग पिन. आणि मग जाऊन मेडिकलला परत सकाळी सकाळी. चांगलं वातावरण आहे सकाळी सकाळी. बरेच आयुष्यानंतर वर्षानंतर मी सकाळी सकाळी उठायला लागलो लवकर. मला लाज वाटते लवकर उठता. असू दे, चांगली गोष्ट आहे. तर आंघोळ करून फ्रेश झालो एकदम चकाचक. पण आज ना मी लेग्स मारलं, ते पण बिना वजनाचं. मला वाटायचं लोक मस्ती करतात लेग्स मारलं, काही नाही. मला आज समजला. मी आज बिना वजनाचं मारलं ना, बिना वजनाचंच मला समजला काय लफड आहे. प्लेनवरचा उतरताना ना मी असा उतरला. असा ते बिजा त्या पकडून असा उतर. बिना वजनाची ही हालत आहे माझी. मग मी बोललो का माझं पाय कापताना बरं आवरे वजनानं. तो बोलला पहिला दिवस आहे ना म्हणून. अरे शिड्यांवर ते पकडून पण मी असा उतरणार विचार कर. नशीब बाईक नेलेली नाही तर त्यांच्या चालत यायला वाट लागली असते म्हणजे. आज सफरचंद घेतले आणि तो शेक घेतले. या सफरचंदची स्टोरी काय तुम्हाला सांगू का. काल मम्मी बाजारात गेलेली, तर सफरचंद जाम महाग आहे, काहीतरी 200-250 रुपये किलो आहे तर काहीतरी असा विषय. तर मम्मीने एक सफरचंद त्या भयावरच्या 25 रुपयानं आणला. तो पण मम्मीला कला केला. मम्मीचा त्या सफरचंदला नख लागला. तो काय बोला, नाही लो तुम लो. मम्मी होते घेवायचा आहे तर 20 रुपयाने घे, नाही तर फेकून देता होते तुझं सफरचंद. मग त्याने 20 रुपयाने दिला. हो ना, 100 रुपयाचा 4 म्हणजे 25 रुपयाचा एकच झाला ना तो. 4 नाही मतलब नाही. TV लाव. तर चला आता जाऊ मेडिकलवरून येऊन जेऊ आणि मग आराम करू जरा. तर मेडिकलला पोचलो. जरा साफसफाई करून बसलो. फक्त झाडू मारली आणि काउंटर क्लीन केला. अजून डॉक्टर आला नाही, मग पेशंट अजून चालू नाही. झोप आले आता जरा दुपारी झोपणार तर नाही शक्यतो. जरा नाही झोपणार तर नाही मी, बिलकुल नाही. दुपारी झोपलो, संध्याकाळी रातचे मला बिलकुल झोप नाही. मग 1-2 वाजता मला झोप आला. त्यापेक्षा दुपारी नाही झोपत, संध्याकाळी लवकर झोपाता. अरे बाजू पोरली पारमोशा. अरे पालखीला गेलो पोरा, पालखीशी रिटर्न आलो. हे त्या दिवशीचं चिकन आहे वाचलेला, तोच भात आणि दही घेतले जेवायला. आता जेवतो
आणि जरा वेळ आराम करतो आणि संध्याकाळी गाडी सर्व्हिसिंगला टाकायला जायचे वाटते. बघू मग, नक्की नाही. मग मेडिकलला सुट्टी मारेल, मग गाडी सर्व्हिसला टाकेन. मग तिथून एक काम आहे, तो काम करून घरी यायचं. तर आता जेवून घेऊन जरा बसलेलो, मला जाम झोप येत होती. मी काहीतरी काम करायला घेतला, जिना पुसत होतो. आता बस ना, आता ये. तिला पाणी पण कंचा लागतं. तिला असं ह्या नॉर्मल याच्यानं पाणी बिणी भरून दिला ना कधी पिणार नाही. तिला फुलवाला पाणी पाहिजे. महाराणी आहे ना ती. पी 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 बिंदास पी. जसं आपलं स्पार्कलिंग वॉटर असते ना, तसं तिच्यासाठी फ्लावरिंग वॉटर असते. ती म्हणतात फ्लावरिंग वॉटर, साधं पाणी नाही पित. तर आता संध्याकाळ झाली आणि बोललो तुला बाहेर चाललो. आता गाडी आधी सर्व्हिसिंग नाही, गाडी नंतर सर्व्हिसिंगला टाकू. आधी तो काम करू, एक काम आहे सिडॅनवरचं उतरताना. काढ रे काढ गाडी काढ. गाडी पण किती माखले, काल नेलेलं ना त्यांनी, पूर्ण माखून आणली. जामच घाण झाली, धुवायला लागेल एकदम नीट. ते आतमध्येच वळवली, काय शॉक होता माहीत नाही. आतमध्येच वडवली. या रस्त्याला हर टाइम ट्रॅफिक आम्हाला भेटते म्हणजे भेटते. किंवा इस्कॉनवाला रस्ता आहे, इथं इस्कॉनचा टेम्पल आहे, इथं झाडामागे दिसला का. इथं जाम ट्रॅफिक असते, डेलीची ट्रॅफिक भेटते. पँक अरे नुसतं सिटी वाजवते तो. ॲक्च्युली तो नुसतं सिटीच वाजवते. ट्रॅफिक आहे तशी आहे, कोणाला हातबीत काही नाही दाखवत. बस एवढाच. थांब रे बाबा थांब रे, कशाला. एक मिनटं काका जाऊ द्या. तर आपण आता पोचलोय आपल्याला तिथं जायचं होता. तर आता आम्ही गेलेलो त्याच शोरूममध्ये, ज्या म्हणजे मागच्या टायमाला गेलो त्याच शोरूममध्ये. आज कशाला गेलो, कारण की त्या टायमाला आम्हाला फोन भेटला नाही. शोरूमच क्लोज झाला. 10-15 मिनटं आम्हाला बसवला, त्याच्यानंतर शोरूम क्लोज झाला. मग नंतर फॉर्च्युनर पण काय भारी दिसतंय. मग आज गेलेलो गाडी बघायला. अजून म्हणजे फिक्स नाही, तुम्हाला बोललो मी मागच्याच ब्लॉगमध्ये, नक्की नाही. असा तसा झाला तर नाही तर नाही, फक्त बघू आणि मजा घेऊ बस. टेस्ट ड्राईव्ह पण घेणार होतो, फुल मजा आली असती आई. शनिवारी बघू, शनिवारी टेस्ट ड्राईव्ह पण फुल मज्जा फुल करून घेऊ. मला असलं बघू गाडी घेऊ पण नाही घेऊ, मज्जा फुल करायची. आता आलेलो गाडी सर्व्हिसिंगला टाकायला. तो माणसाला ती गाडी दाखवत बसले, माणसाला येतं सर्व्हिस करायला. गाडी एवढी माखून दिली, आता एकदम चकाचक चमकून देतील आम्हाला. व्यक्त फायदा इथं मागची माखून आणायची, मग त्यांना द्यावं. अभी जैसे जैसे गाड़ी का किलोमीटर बढ़ रहा है वैसे वैसे आवाज भी बढ़ रहा है. गाडी सर्व्हिसिंगला टाकली आणि आता आपण जातो घरी. सामान जाम आहे, सामान सगळं घेतलंय. कसा सामान इथं पण सामान आहे, पण कालो पण दिसत नाही. बरंच सामान आहे. एवढा घेऊन आम्ही चालू आता घरी. मग गाडी आपल्याला उद्या भेटत, 3-4 वाजता भेटत तो बोलला. हे बघा कसा सामान. येऊ बघा सामान जाम महाग सामान आहे जरा. आता आपण जाऊ घरी जाऊ आणि मग काय नाही जाऊ. ही पण गेली, तीच गाडी गेली ती आपण आता बसलेलं तीच. चावले काकाला डायरेक्ट होम डिलिव्हरी करायला सांगली, डायरेक्ट घराजवळच सोडायला सांगला. चष्म्याचा बॉक्स घेतला ना तुम्ही नाही ना, चष्म्याचा बॉक्स काय होता. गाडी बस. तर मी जेवायला बसलेलो, माझं जेवण घेऊन झाला. जेवताना वहिनीचा फोन आलेला का, वहिनीने व्हेज मंचुरियन बनवलं आहे, ते सिद्धूला पटापट आणायला पाठवलं. पण मला वाटलेला चिकन मंचुरियन आहे का चिकन चिली आहे. ट्राय करू आता, मी जेवल्यावर तरी पण ट्राय करेन बाई. बघा कसं भारी दिसतं हे बघ. वास तर आवडा भारी आहे का, चायनीजवाल्याला पण ठीक आवडत. चायनीजची गाडी सुंदर, एक नंबर वहिनी. वास चायनीजला पण फेल पडते, असं भारी वास आहे. सिद्धूचा तू सांगू, जर वहिनी ब्लॉग बघत असेल तर सांगू, सिद्धूला वाटला चिकन चिल्ली आहे. सिद्धू आवरा धावत सुटला ना. चल चल याला वाटलं चिकन चिल्ली आहे. तू बिचारा आवरा धावत गेला. मी जेवायला बसलेलो. कसा लागतो मी पण जरा टेस्ट करतो. हे डब्यानं दे ना मला.
बनवते कशी वहिनी? नाही नाही पाहिजे तुला दिशू चम्मच आण नाही. खतरनाक लागतं ना. आवडला का मी त्याच्याशी अजून एक काढून घेतला. आता ती मी उद्या खान, ती उद्यासाठी ठेवेन. तर जेवण घेऊन झाला आणि मग जेवण आम्ही आलो आज पार्किंग धुवायला, कारण की जाम धूल जमले खालती. आणि ही गाडी पण नाही, एक गाडी सर्व्हिसिंगला टाकले तर एकदम इझिली काम होऊन जात. कॅमेरा ऑलवेज ऑन असते माझा, कॅमेरा ऑलवेज ऑन असते. बोल बोल तुझा इंट्रो दे आता. अरे यार कॅमेरा पण असा धरायला लागते. थांब असा धरून पण मी मोठा झालो. मी मोठा. अरे न्या कुठे. अरे सॉरी. आता बोल जरा. काय अरे आया पण पडलेली पहिल्याने. मग बाई काय माहिती काय विषय. हे वाज भी आहे ड्रग्स बिग सर का दया. ये ड्रग्स आहे. वरती आहे, वरती आहे ना. याच्यावरच्या उतर. नाही बघू बघू. नाही चालते आता तशीच धावत धावत उतर. बघू तसंही ड्युरेबिलिटी टेस्ट करू. चल आपण धावत आहे एकदम. एक तोंडा. पार्किंग बिर्किंग धुवून झाली. आता चालू वरती. गाडी पण धुतली पार्किंगच्या सोबत. गाडी बघा काय भारी दिसते. आता बरोबर दिसते. जरासा डेंट आहे ते इग्नोर करा, पण गाडी बघा काय भारी दिसते. या लाईटीन तर जी वॅगनपेक्षा भारी वॅगनर दिसते. रेट करा. मग बाईक पण धुतली, त्याला उद्या ऑफिसला जायला. आणि मग एवढंच होतं आजच्यासाठी. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि अजून ब्लॉग बघण्यासाठी या चॅनलवर सबस्क्राईब करत राहा. बरोबर बोललो ना? बरोबर बोलला. तर चला बाय गाईज, गुड नाईट. हे म्याव ही बघ कुठं बसली आज. आज ही घर विसरली वाटते आमचा.